नमस्कार मित्रांनो, विण दोघांतलेही तुटेना आजच्या भागाचा सविस्तर एपिसोड रिव्ह्यू. तर कालच्या भागाच्या शेवटी आपण पाहिलं होतं की अर्पिता दादा दादा करत ओरडत येत असते. आजच्या भागात अर्पिताचा नवरा सरळ तिच्या हातामध्ये बॅग घेऊन तिला सोडवायला येतो आणि सांगतो की तुमची मुलगी तुम्हीच सांभाळा, असं म्हणून तो निघून जायला लागतो. तेव्हा सगळेजण हॉलमध्ये येतात. समर विचारतो, जावाई बापू काय चाललंय, काय म्हणणं आहे तुमचं, बायकांची कसं वागायचं पद्धत नाही का तुमच्यात. त्यावर तो बोलतो की ही तुमची बहीण, हिला वागण्याची पद्धत नाही, कशी वागते काय वागते, घरातल्यांची उद्धडासारखी बोलते, लहान मोठं बघत नाही. तो बडबड करत असताना अंशुमन बोलतो, काय बोलताय तुम्ही हे. समर अंशूला शांत बसायला सांगतो. मल्लिकाही जावई बापूंना समजवायचा प्रयत्न करते. अर्पिता मुद्दाम रडायला लागते आणि बोलते, मम्मा मला सांग ना मम्मा, यांना मला घेऊन जायला, मला यांच्यासोबत जायचं आहे. तेव्हा तिचा नवरा ठणकावून सांगतो, तू बायको म्हणायच्या लायकीची नाही आहेस, माझीच काय कोणाचीच बायको म्हणायच्या लायकीची नाही आहेस तू. अर्पिता बोलते, असं काय बोलतायत, बायको आहे मी तुमची. मल्लिकाही मध्यस्थी येते आणि बोलते की जावई बापू असं काय करतायत तुम्ही. पण अर्पिताचा नवरा ऐकायला तयार नसतो. तेव्हा समर अडवतो आणि सांगतो, अहो ही काय पद्धत आहे बायकोशी वागण्याची. अंशुमन रागात जाऊन त्याची कॉलर पकडतो. समर अंशूला बाजूला व्हायला सांगतो. अंशू बोलतो की दादा मग हे माझ्या बहिणीशी कसं वागतायत. समर अंशूला शांत करायला सांगतो. पण या सगळ्या गोंधळात अर्पिताच्या नवऱ्याला काहीतरी खुणवत असते आणि तोही तिला इशारा करत असतो. हा सगळा बनाव स्वानंदीच्या लक्षात येतो आणि ती संशयाने बघत असते. इकडे दुसरीकडे स्वानंदीच्या माहेरी मंदाकिनी तिच्या खोलीतून लंगडत ओरडत असते. कुठे आहेत सगळे. अधिरा आरोहन स्वानंदीचे बाबा पूजा करत असतात. मंदाकिनीची बडबड चालूच असते. इथे आई आजारी आहे, चालता येत नाही आणि पोरगी तर काय यायचं, आईजवळ राहायचं पण नाही ना, नाटक बघायला गेली होती, काळजी नाही काही. बाबा घंटी वाजवून तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ती बोलते, तुम्ही घंटी वाजवून माझा आवाज दाबू शकत नाही, सून काही कामाची नाही आहे. पूजा संपल्यावर बाबा तिला पाण्याचा ग्लास भरून देतात आणि म्हणतात की हे पाणी घे, घसा कोरडा पडला असेल ना, गळा बोलून बोलून कोरडा झाला असेल. माझी पूजा झाल्यावर मी तुझ्यासाठी चहा ठेवणारच होतो. मंदाकिनी विचारते की कुठे गेली अधिरा. एवढ्यात रोहन येतो. बाबा त्याला म्हणतात की जाऊ दे रे, तिची नेहमीची बडबड आहे. मंदाकिनी रोहनला बोलते, तुझ्या बायकोमुळेच सगळं झालं आहे माझ्यासोबत. तेवढ्यात अधिरा बाहेरून येते आणि सांगते की आई मला तेव्हा अधिरा बाहेरून येते आणि बोलते की मी इथे आहे आई, आई मला तुमची काळजी आहे. मंदाकिनी पुन्हा तिची फजिती करायला लागते. तेव्हा अधिरा सांगते की कालपासून माझी फोनाफोनी चालू होती, तुमच्यासाठी काय केलं आहे बघायचं आहे ना. अधिरा सरलाताई म्हणून हाक मारते आणि एका नर्सला घरात घेऊन येते. अधिरा सांगते की ह्या नर्स आहेत, या दिवसभर तुमची काळजी घेतील. हे पाहून रोहन आणि बाबांना खूप छान वाटतं. पण मंदाकिनी पुन्हा वाद घालते. माझा आवाज दाबण्यासाठी माझ्या डोक्यावर कोणाला तरी बसवून आणलं आहे. अधिरा म्हणते, तुम्हाला काही झालेलं नाही आहे ना, मग सांगा मला, मी तुमची सेवा करू की नको. तेव्हा अधिरा बोलते. मंदाकिनी अडकते आणि रडायला लागते आणि बोलते की माझं कोणीच नाही या घरात, कोणी माझं ऐकून घेत नाही. स्वानंदी आली होती, ती पण गेली. बाबा म्हणतात तिचं काम सोडून तुझ्या भोवती कटकट करत बसेल का ती. तू तिला काम सांगते, तिला ऑफिस हे सगळं घरातलं काम असतं. बाबा वैतागून हात जोडतात आणि बोलतात की ए बाई आम्हाला माफ कर. पुढे बाबा बोलतात की तू पडली होतीस तेव्हा तुझा पाय सुजला नव्हता, कळलं ना. सुजला तर अधिराचा पाय होता, तू फक्त उलट्या बोंबा मारतेस. अधिराने एवढं करूनही तुला पटत नसेल ना, तर तुझ्यासारखी दुसरी निर्बुद्ध तूच आहेस. मंदाकिनी रडते आणि बोलते की मला निर्बुद्धी म्हणतात. अधिरा बाबांना शांत करते. त्यावर मंदाकिनी पुन्हा टोमणा मारते की बघा सून सासऱ्यांची जोडी, बघा बघा, सासूला शांत करायचं सोडून हे सगळे मला बोलतायत. आणि ती बाबांना बोलते की शांत बसा. अधिरा स्पष्ट करते की आई सरलाच आई आहेत, ते फक्त सोयीसाठी आणि काळजीसाठीच आल्या आहेत ना, मग का तुम्ही बडबड करतायत. इकडे पुन्हा अर्पिता रडत नवऱ्याची गयावया करते. मी काय करू तुमच्यासाठी, माझं खरंच तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे. स्वानंदी चहू बाजूंनी विचार करत असते की नक्की काय चाललंय. अर्पिताचा नवरा बोलतो, तुझी लायकी नाही आहे माझ्या घरात राहायची, तुझं माझ्यावर प्रेम नाही आहे, फक्त माहेरच्यांवर प्रेम आहे. अर्पिता बोलते की आपला संसार मोडला तर अन्विषाचं काय होईल, असं का करतायत तुम्ही, असं नका करू, मला घेऊन चला म्हणून. तिचा नवरा लगेच आवाज देतो की तुला अन्विषाची एवढी काळजी आहे ना. तर लगेच तो बोलतो की सुनीता 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 हाक मारताच सुनीता बाहेरून येते आणि अन्विषाला हातात घेऊन येते. तेव्हा तो बोलतो की दे अन्विषाला, तिच्या हातात दे, नाहीतर कोणाच्याही हातात दे, मला घाबरतेस ना, आता अन्विषालाही तूच सांभाळ. तुला आजपर्यंत कधी संसार जमला नाही आणि पुढेही जमणार नाही आहे, मला तोंड दाखवू नकोस यापुढे, असं म्हणून तो निघून जातो. अर्पिता रडायला लागते आणि बोलते की दादा दादा करत तिचं नाटक चालू असतं. तर चला तर मित्रांनो, तुम्हाला आजचा
विण दोघांतीलही तुटे नाही हा एपिसोडचा रिव्ह्यू कसा वाटला. जर तुम्हाला आपले रिव्ह्यू खरंच आवडत असतील तर या चॅनेलला नक्की लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल ग्रो करायला मदत करा आणि लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.